नमस्कार मंडळी. आज आपण 2 चमचे सिक्रेट पदार्थ घालून मस्त गावरान पद्धतीने गवारीची भाजी बनवणार आहोत, तेही कुकरमध्ये झटकीपट. त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. याच्यात आपल्याला एक 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा याच्यात ॲड करून घ्यायचा आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. सकाळची घाई गडबडीत डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या डब्यासाठी पटकन बनवून तयार होणारी आजची ही गवारीची भाजी. त्यात आपण ठेचलेली हिरवी मिरची ॲड करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे ॲड करून घेतलेले आहे. त्याचबरोबर आलं लसण आपण ह्याच्यात एक अर्धा चमचा ॲड करून घेऊया. तुम्ही आलं लसण हिरवी मिरचीची पेस्ट एकत्र वाटून जरी ॲड केलं तरीही चालेल. आता आपण आज ह्याच्यात सिक्रेट पदार्थ म्हणजे ओलं, अगदी ताजं ओलं खोबरं मी अगदी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं. ते 2 चमचे ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा इतकी हळद आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. याने भाजीचा कलर मस्त छान येतो. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं गवारी इथे थोडेसे लांबसर असे तोडून घेतलेले आहे. स्वच्छ धुवून ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. त्यानंतर दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट मी इथे बनवून ठेवलेलं होतं. ते 2 चमचे ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. बस एवढंच आपल्याला साहित्य याच्यात वापरायचं आहे. मस्त गावरान पद्धतीने ही भाजी होते. खूप चविष्ट लागते आणि पटकन बनवून तयार सुद्धा होते. गरम पाणी एक अर्धा कप मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. ही भाजी तुम्ही जर डब्याला घेऊन जात असेल तर पाण्याचा थोडासा कमी वापर केला तरीही चालेल, कारण आपण थोडीशी कोरडी अशी भाजी डब्याला घेऊन जातो. आता कुकरमध्ये अगदी 2 शिट्ट्या आपण काढून घेऊया. पटकन बनवून तयार होणारी ही भाजी आहे. सकाळची घाई गडबडीत जास्त मेहनत न करता अगदी 7 ते 10 मिनिटाच्या आत ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकरची जे वाफ आहे ते पूर्णपणे गेलेली आहे. आता आपण कुकर जे आहे हळुवारपणे इथे ओपन करून घेऊया. हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त छान मऊसूद गावरान पद्धतीची आपली ही गवारीची भाजी मंडळी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.